पैनगंगा प्रकल्पग्रस्तांचा यवतमाळात एल्गार, पुनर्वसन, मोबदला आणि रोजगारासाठी धडक मोर्चा। निम्न पैनगंगा प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकरी, शेतमजूर तसेच सुशिक्षित बेरोजगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी यवतमाळात जोरदार एल्गार पुकारला। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेकडो प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत पुनर्वसन, जमिनीचा योग्य मोबदला आणि रोजगाराच्या प्रश्नावर ठाम भूमिका मांडली। निम्न पैनगंगा प्रकल्प निर्माण समस्या निवारण समिती घाटंजी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते। घोषणाबाजी करत आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले। पैनगंगा नदीवर उभारण्यात येत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होणार असून शेतीपूरक उद्योगांना चालना मिळणार आहे। मात्र या विकासाच्या प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला। अनेक कुटुंबांचे विस्थापन झाले असतानाही पुनर्वसन प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे, तसेच जमिनीचा योग्य मोबदला आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या नाहीत, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली। आंदोलकांनी आपल्या प्रमुख मागण्यांमध्ये बाधित जमिनींसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर सन 2026च्या रेडिरेकनर किंवा बाजारभावाच्या किमान 5 पट मोबदला देण्याची मागणी केली। यासोबतच पहिल्या टप्प्यातील 18 गावांचे पुनर्वसन तातडीने पूर्ण करण्यात यावे आणि गावठाणाची जागा स्थानिकांच्या संमतीने निश्चित करावी, अशी भूमिका मांडली। तसेच प्रकल्पग्रस्तांना त्वरित प्रमाणपत्र देऊन शासकीय नोकरीत 5% आरक्षणाचा लाभ द्यावा, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि व्यवसायासाठी बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध करावी, अशा मागण्या करण्यात आल्या। मोर्चादरम्यान प्रकल्पग्रस्तांनी इशारा दिला की शासनाने त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। या आंदोलनामुळे प्रशासनासमोर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकल्पाचा इतिहास पाहता मागील 25-30 वर्षापासून हा प्रकल्प रखडलेला आहे। आमची शासनाला ही नम्र विनंती आहे की मागील 6 वर्षापासून सुद्धा हा तसाच प्रकल्प रखडलेला आहे। गाव पातळीवरचा जर विचार करतो म्हटलं तर बरेच गावं धरणाच्या समर्थनार्थ आहे। बऱ्याच गावांनी यांना स्वतः परवानगी दिली आहे, समर्थन दिलं आहे। तर शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, पोरांना धरणग्रस्त सर्टिफिकेट उपलब्ध करून द्यावे, पुनर्वसनची प्रक्रिया राबवावी, भूसंपादन प्रक्रिया राबवून त्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावा। आमच्या सोबत जे आज इथं आलेले आहेत ते सगळ्या लोक जे आहेत ते बुडी क्षेत्रातले आहेत। आजपर्यंत ज्या लोकांनी विरोध केला होता ते सर्व आज इथं आलेले आहेत आणि आज आतापर्यंत आम्ही धरणाचा पुरावा केला। आता आमचं असं म्हणणं आहे का जसं धरण तुम्ही करून राहिलेले आहेत तसं या लोकांचं पुनर्वसन चांगलं करावं, त्यांना योग्य मोबदला द्यावा आणि त्याच्यानंतर जे प्रमाणपत्र आहे बुडी क्षेत्रातलं ते आत्ताच द्या तुम्ही, म्हणजे त्यांच्या मुलाबाळांना नोकरी लागली पाहिजे। असं ते 5-7 ठळक मागण्या आहेत आमच्या। हिंदी मराठी